नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, बैलप्रेमी सेवाभावी संस्था ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांच्या संपूर्ण नियोजनाने आज भरला होता पिसारवे फाटी। आणि पिसारवे फाटीमध्ये आपल्या आज ज्या टॉपच्या गाड्या झाल्या ना, जसे झाली छोटा चिंचवलीचा छोटा लक्ष्य आणि त्याच्यासोबत पळाला होता आपला पुष्पा 666 आणि त्याच्या विरुद्ध गाडी होती रामा शेटची। ही गाडी जिंकलेली आहे, त्याची शर्यत तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि दुसरी विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांच्या 2 शर्यती झाल्या, सोबत होता सुंदर हेदुटणे गावचा। अत्यंत भारी शर्यती झाल्या आणि सर्जन देखील दोन्ही शर्यती विजय केलेले। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या शर्यती बघायच्या आहेत आणि जल्लोष आणि मुलाखतीची व्हिडिओ पडलेली आहे विष्णू शेठ पाटील यांच्या सर्जाबद्दलची, तर ती जाऊन पण बघा आणि चला कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये। शर्यती बघा आणि नंतर मुलाखती बघायला जा। तर मित्रांनो, आताच पोहोचलेलो आहे अड्ड्यावरती आणि अड्ड्याच्या वरच्या साईडला आले आणि समोरच बघू शकता, समोरच्या साईडला छोटा लक्ष्य 1137 चिंचवलीचा छोटा लक्ष्य तुम्ही समोर बघता। अतिशय शांत असणार बैल। मित्रांनो, नेहमी बोलत असतो एका बैलाच्या मागे खूप लोकांची मेहनत असते, तसंच शून्यातून साम्राज्य निर्माण करणारा चिंचवलीचा छोटा लक्ष्य तुमच्या समोर आहे आणि त्यांच्यासोबत असणारे सहकारी आणि संपूर्ण देखरेख करतात बैलाचे। बघा कसा फिटनेस आणि हाईट पण भारी झाली आहे बैलाची। अतिशय शांत असणारा बैल आहे तुमच्या समोर। आता बघा सूरज बैलाच्या किती जवळ गेला तरी पण शांतपणे उभा आहे। खरं तर त्याला आवडतं असं त्याला जवळ कोणी घेतलं तर। सूरज काय बोलशील? भाई मला लय बैल पडतं, अगोदरपासूनच मी सांगता आलेलो आहे आणि एकदम शांत आहे आणि मला पण बघतो प्रत्येक अड्ड्यामध्ये। मागच्या वर्षी पण खूप जास्त नाव केले आणि या वर्षी पण गाजतोय। असे मोठे मोठे पैरे आपले छोट्या लक्ष्यासोबत आपल्याला बघायला भेटतात। बघा किती शांत बैल आहे एकदम, जसं की ओळखतंय मला। तर मित्रांनो, समोरच बघू शकता MS किंग सर्जा। या बैलाबद्दल सांगावं तेवढं कमी, वय जरी जास्त असलं तरी पण त्याची कारकीर्द देखील तेवढीच मोठी आहे। ह्या सीझनमध्ये 6 शर्ती झाल्या आणि 6च्या 6 देखील विजय मिळवलेले आहेत सर्जाने। जेमतेम 14 वर्षाचा बैल आहे आणि शर्यती देखील तेवढंच केलं आहे। बिनजोडचा पाशा म्हणून ओळखला जाणारा पडलेगावचा सर्जा बैल तुमच्या समोर आहे। विष्णू शेठ पाटील यांचा सर्जा अतिशय अग्रेसिव्ह असा बैल। आपण लास्ट मैदानामध्ये पण बघितलं होतं सर्जाने कसा धुमाकूळ घातला होता फाटीमध्ये। तर मित्रांनो, सर्जाची शर्यत देखील जमलेली आहे आणि एक बैल सांगून शर्यत आहे आजची आणि आजच्या शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया सर्जाला। बघा फिटनेसमध्ये एकदम अतिशय जुना बैल आहे, अगोदरच्या बिनजोड गाजवत आहे। मित्रांनो, इथे जरी सध्या शांत असला ना तरी अतिशय अग्रेसिव्ह असणारा बैल तुम्ही समोरच बघू शकता। किती माती खोदलेली आहे, म्हणजे या बैलाचा राग रोष किती असेल हे तुम्ही समजू शकता। बघा सध्या तरी शांत आहे। तर मित्रांनो, रामाशेठ निघालेला शर्यतीसाठी। आरशा काय शर्यत जिंकली का? कुठला बैल होता? मारुती ना? कुठला? आपला अंतरीचा। छोट्या लक्षाचा आजचा पैरा बघू शकता। छोटा लक्ष निघलेलं आहे शर्यतीसाठी आणि आजचा पैरा असणार आहे पुष्पा 666। बघा पुष्पा समोरच आहे। विजय असणारी गाडी आणि सोबत असणाऱ्या आपला सर्वांचा लाडका चिंचवलीचा छोटा लक्ष्य। तर मित्रांनो, थोड्याच वेळानंतर आपल्या छोटा लक्ष्य आणि त्याच्यासोबतच आहे आपला पुष्पा 666 आणि त्याच्या विरुद्ध आहे लक्ष्य आणि रामाशेठ ही गाडी सुटणार आहे। तर चला आता बघूया। बघा मागच्या साईडला किती सारी गर्दी आज। आजच्या शर्यतींचा क्रेज बघा किती आहे। समोरच्या साईडला खूप सारी गर्दी आहे आणि बघा सुट्टीवरनं आता बैल सुट्ट आहेत। मित्रांनो, जे शर्यतीची वाट बघत होते आल्या पुष्पा आणि छोटा लक्ष्य आणि त्या साईडला रामा शेट आहे।
पुष्पा 666 आणि छोटा लक्ष आय थिंक विन झालेला आहे. येस, झेंडा दिलेला आहे. हे चल कर आजा, कॉंग्रॅच्युलेशन. हे गाडी आले मागच्या. मित्रांनो समोरच्या पुष्पा 666 आणि आपला छोटा लक्ष जिंकलेला आहे. दोन्ही कॉमेडीला पुन्हा एकदा 500 धन्यवाद. आपला पुन्हा एकदा अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत आहे. कर्जत बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नारायण शेठ दामशे. हा आता सर्व डाळीचे धन्यवाद. सच्या द्या का चोरी करताना गवलेस. हा मित्रांनो आपला मित्र सचिन. आपला चिंचवलीचा छोटा लक्ष जिंकलेला आणि फोटो काढतो. मैदान पाहायला मिळाला. मित्रांनो बैलासमोर जी गर्दी बघत आहात, चिंचवलीचा छोटा लक्ष आणि बघा किती सारी मंडळी आहे एका बैलाच्या मागे. आता शर्यत विजय झालेला आहे आणि चला अक्षयशी आणि बाकी मंडळींशी आपण बोलणारच आहोत थोड्याच वेळानंतर. मित्रांनो सर्व युट्यूबर्स आहेत बघा इथे समोरच्या साईडला. आतिश आहे, महेश मनार आहे, सर्वांचं युट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहित आहे. आणि आतिश सध्या हल्ली मार्केट खातोय सर्वांचा. अतिशय बेकार असा कंटेंट आतिशचा. आज काय सांगशील? आतिश मात्र काही दिवसांचा आहे तो, फक्त त्याचे मुले काही टेन्शन नाही. मित्रांनो जोपर्यंत भाऊ आहे ना सोबत तोपर्यंत काहीच टेन्शन नाही. भाई तू का टेन्शन घेता, मी आहो ना. माझा ना तुमचा रे भाई, माझे मुलं तुम्ही मोठ्या बाहेर इंजर्ड जेवढे सर्जा आणि सुंदरची दुसरी शर्यत. तर मित्रांनो आता सर्जा देखील विन झालाय आणि बघा भाऊ पण आले. भाऊ कधी आले? 3 वाजता. आणि किती शर्ती बघल्या? ओके. किसनाची आताच एक शर्यत झाली आय थिंक. आता परत नाही. आणि बाजीचा फेरा झाला. किसना कोणता? राहुल भाई. हा राहुल भाईचा ना झाली शर्यत आणि विजय देखील झालाय. काय सांगशील अजून? कुठनं आले तू? दिव्यावरनं ना. तर मित्रांनो असेच आणखी नवीन जे आपली फॅमिली येत असते ना त्यांच्याशी भेटून खूप चांगलं वाटतं. आणि चला आता जिंकलेल्या विष्णू शेठचा सर्जा सर आता त्यांच्याशी बोलायला जाऊया. मित्रांनो बघू शकता विष्णू शेठ यांची दुसरी शर्यत जिंकलेली आहे सर्जाने. विष्णू शेठ पाटील यांचा दुसरा मानाचा गुलाल. बघू सर्जा टॉपचा बैल. जल्लोष येदुर्णे गावचा सुंदर आणि समोरच सर्जा विन झालेला आहे. तर मित्रांनो समोरच आपले दादा जॉईन झाले. दादा काय नाव तुमचं? तुषार म्हात्रे. आणि दादा तुमचं नाव काय? राजेश. तुमचं? भावेश म्हात्रे. दादा काय तुझं भाऊ? रोशन पाटील. तर दादा आज 2 शर्यती झाल्या आणि दोन्ही जिंकलेल्या. काय सांगाल? आजचा 8वा गुलाल होता आमचा आणि आज डबल धमाका झालेला आहे. आज जल्लोष होणार पडले गावात. मित्रांनो आपला येदुर्णे गावचा सुंदर आणि सोबत पडलेगावचा सर्जा आज ही दुसरी शर्यत होती आणि दुसरी शर्यत देखील विन झालेली आहे. मित्रांनो आपला सबस्क्राईब भेटलाय. भाऊ नाव काय तुझा? अजय. बघतेस ना व्हिडिओ? पटंग नक्की आजचे तू पण येशील. मामा पण आलेत आमचं. आणि भाऊ नाव काय रे तुझा? प्रतीक. आणि आज सुंदर जिंकले कसं वाटतं? माझ्या वाटतं 2 शर्ती जिंकले. मित्रांनो समोरच बघू शकता पडलेगावचा MS किंग सर्जा तुमच्या समोर आहे. आत्ताच ज्या 2 शर्यती झाल्या होत्या सुंदर सोबत होत्या येदुर्णे गावचा आणि दोन्ही विजय झालेले आहे. अंतरात गाडी मांडली. समोर बघा हर्षद दादा आहे, बैलाला वाडा सोलते आणि त्याची आता खाण्यापाण्याची व्यवस्था. आणि थोड्याच वेळानंतर बैल देखील घरी जाणार आहे. आणि 2च मिनिटानंतर आपण मुलाखत पण घेणार आहोत. ती मुलाखत आपल्या चॅनलला पडलेली आहे, जाऊन बघा.